ये जब से बात हो रही है बाकी सबसे हम लोग मेरे को नींद भी दिया कि मैं रोती रहती हूँ, पर भगवान के मंदिर में मैं आके प्रार्थना करती हूँ। ये सब गलत है भाई, वो सब गलत है। अजय राणा तांत्रिक नहीं है, वो पुजारी है। हम लोग जब भी आते हैं हनुमान जन्मोत्सव पे आते हैं, जहाँ प्रदोष रहते हैं वहीं पे आते हैं हम लोग, वहाँ पूजा करके हम लोग जाते हैं, उनके पैर पड़ के हम लोग निकल जाते हैं। उधर तो हम लोग का ऐसा दिखाई नहीं दिया कि कोई तांत्रिक हो रहा है, किसी के ऊपर कुछ मतलब जादू हो रहा है, ऐसा कुछ भी दिखाई नहीं दिया। प्रथम तर मी तुम्हाला सांगतो, मांत्रिक हा शब्द तुम्ही घेऊ नका, कारण अजय राणा हे पुजारी आहेत, त्या मंदिराचे ते पुजारी आहेत, ते मांत्रिक नाही आहे। दुसरी गोष्ट, इथे जी पूजा होते महिन्यातून 2 वेळा शंकराची पूजा होते, ती प्रदोषाची पूजा होते। तुम्ही कशासाठी येताय? प्रदोषची पूजा असते आणि माझा प्रदोषचा व्रत असतो, म्हणजे प्रदोष व्रत करते मी। म्हणजे कशी तुमची आस्था आहे? आस्था आहे, आस्था। आता जो काही प्रकार चालू आहे, त्या मुलीने जी काही आत्महत्या केलेली आहे, त्या मुलीच्या घरच्यांनी असं सांगितलेलं आहे की इथे तंत्रविद्या मी होती। किती वर्षापासून येते, पण मला असं कधी दिसण्यात नाही आलं की इथे हे काहीतरी जादूटोणा होतो। इथे हनुमंताची पूजा होते। तुम्हाला या मंदिराची माहिती कशी मिळाली? माहिती म्हणजे आम्ही कोर्टात येतो, तर कोर्टामध्ये अख्खा दिवस आम्हाला नंबर लावायला लागतो तिकडे। तर मग नाव पुरवतात, समजा शनिवार उपवास असतो, मंगळवार उपवास असतो, तर मग आम्हाला इथे येऊन आम्ही दर्शन घेतो। टॉप 10 मराठी न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। या वेळेला मी उपस्थित आहे वसई तालुक्यातील प्रसिद्ध वसई किल्ल्यातील जागृत हनुमान मंदिरामध्ये। हे मंदिर जवळजवळ ज्या वेळेला चिमाजी आप्पाने हा किल्ला जिंकला, त्यावेळेला हा मंदिर बांधला गेलेला। आपल्याला काही झालं की आपण मारुती रायाची आठवण करतो, रक्षणासाठी त्याच्याकडे येतो, परंतु आज हे मारुती मंदिर वादाच्या भोवऱ्यात सापडलेला। काल अंजली दमन या मॅडम या ठिकाणी आल्या। हे प्रकरण आहे एका मुलीच्या आत्महत्या संदर्भात। मुलीची आत्महत्या झालेली आहे, त्याचा खेद सगळ्यांनाच आहे, आणि जर त्या मुलीने कोणासाठी आत्महत्या केली असेल तर त्या दोषीला सोडू पण नका। परंतु या मंदिराचा त्यात काय संबंध आहे? या मंदिरात खरंच जादूटोणा होतो का? या मंदिरात अनेक भक्तगण आलेले आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। याच्या मागचं सत्य काय आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। 27/4/2025 साली एका तरुणीने रॅट किलर नावाचा औषध बॉर्मिटामध्ये टाकून ती पियाली। तिला तिच्या नातेवाईकांनी डीएमपीटी रुग्णालय, जे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं, त्या ठिकाणी तिला दाखल केली। अचानक त्यांना असं आठवलं की हे रुग्णालय आपल्या कामाचं नाही, या रुग्णालयात आपण आपल्या पेशंटचा जीव वाचू शकत नाही, म्हणून त्याने दाभोळ येथील सापडल्या रुग्णालयामध्ये तरुणीला नेलं। अखेरीस त्या तरुणीचं त्या ठिकाणी मयत झालं, आणि त्याच्या 6 दिवसानंतर आयुष राणा आणि अजय राणा यांच्यावरती एक गुन्हा दाखल होतो। आयुष राणा आणि अजय राणा यांच्यावरती गुन्हा का दाखल झाला हे पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला दाखवेलच। परंतु या मंदिराचं सातत्याने नाव घेतलं जातं, तर हे मंदिर 27/7/1700 साली चिमाजी आप्पा यांनी बांधलेलं आहे। मग ही वास्तू चुकीची कसं असू शकते? या वास्तू संदर्भामध्ये पुरातत्व विभागाने जे अजय राणा आहेत त्यांना एक नोटीस दिलेली आहे, आणि हे मंदिर आता पाडण्यासाठी काही समाजकंटक पुढे येतात आहेत, आणि त्यांच्या विरोधात आज ही सगळी पुजारी जी भाविक मंडळी आहेत ती एकत्रित झालेले आहेत। जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकरण आहे, खरंच इथे जादूटोणा होतो क्या? पुजारी है आप? जी हाँ, यहाँ का मैं पुजारी हूँ, और 88 से मैं यहाँ दररोज आता हूँ आरती के लिए। और कितने साल से आ रहे हैं आप? 88 से, सन 1988 से आ रहा हूँ, और यहाँ पे ऐसा कुछ भी नहीं है जो ये लोग बोल रहे हैं, ऐसा कुछ भी नहीं है। और ये लोग जबरदस्ती हमको कल लड़ाई, 2 दिन पहले भी लड़ाई कि नहीं मंदिर में नहीं जाने की, 6 बजे मंदिर पर। कौन आ रहा था आपको आने से? ये नीलेश, दिनेश नीले, हाँ, वो लड़की के भाई वगैरह ये लोग बोलते हैं नहीं मंदिर 6 बजे बंद करिए। अब आप लोग बताइए कि मंदिर 6 बजे कैसे हम लोग बंद करें? हमारी यही सरकार से मांगना है, और हर चैनल से रिक्वेस्ट है कि मंदिर हमारी खुलनी चाहिए। उन्होंने ऐसा दावा किया है कि इस मंदिर में दारू, आप अंदर दारू पीते, तांत्रिक तंत्र। लेकिन अभी मैं आपके सामने वो ऐसा कोई नहीं, और ऐसा अगर सिद्ध करके दिखावे तो जो बोले मैं भगवान के सामने खड़ा हूँ। तो वो जो आरोप है वो एकदम गलत है, एकदम खोटा आरोप है, वो एक भी आरोप सत्य नहीं है। क्योंकि यहाँ हम रहते हैं खाने पीने के लिए। अब आप बताइए कि जो आदमी रहेगा वो खाना कहाँ जाएगा? खाना कहाँ पकाएगा? मंदिर में नहीं पकाएगा तो क्या उनके घर पे जाएगा खाने? लेकिन वो लोग सुनने को राजी नहीं, उल्टा दमदाटी करेंगे, पुलिस वालों को भी उल्टा बोल रहे, तो अपने मन के कर रहे वो लोग। त्यांचं असं म्हणणं आहे की जे सगळं काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार चुकीचा आहे। याच्यामध्ये मांत्रिक अजय राणा यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे।
नेमकं सगळं काय प्रकार आहे इकडचे स्थानिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव संजय राठोड. प्रथम तर मी तुम्हाला सांगतो, मांत्रिक हा शब्द तुम्ही घेऊ नका, कारण अजय राणा हे पुजारी आहेत. या मंदिराचे ते पुजारी आहेत, ते मांत्रिक नाही आहे. दुसरी गोष्ट, इथे जी पूजा होते महिन्यातून 2 वेळा शंकराची पूजा होते, ती प्रदोषाची पूजा होते आणि कमीत कमी 200 ते 250 भाविक त्या पूजेला असतात. त्याचबरोबर आम्ही येथील स्थानिक लोक आहोत. जसं माझं वय आता 46 आहे, मला जशी अक्कल आलेली आहे 6-7 वर्षापासून मी या मंदिरात येतो. इकडे नेहमी भजन कीर्तन चांगली झालेली आहे, त्यामुळे असा कुठचाही प्रकार होत नाहीये. जी निळे कुटुंबाची मुलगी मयत झाली तिच्याबद्दल आम्हाला सुद्धा दुःख आहे, परंतु ह्या मंदिरात कुठलाही असा प्रकार होत नाही. तांत्रिक पिंत्रिक हे सगळं खोटं रंगवलं जातंय. कोणाला तरी हे मंदिर बंद करायचंय, पाडायचंय, त्यामुळे हे सर्व प्रकार चाललेला आहे. त्यामुळे हे आम्ही होऊन देणार नाही आणि हे मंदिर आमचं आहे, आम्ही उघडं ठेवणार. भाविक इथे दर शनिवारी येतात, मंगळवारी येतात आणि या हनुमानाच्या मंदिरात आल्याने त्यांचं नक्कीच चांगलं झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, हे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये जे आरोप लावलेले आहेत त्यातला एकही जो भाग आहे तो इकडे होताना दिसत नाही. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू. माझी नाव काय तुमचं? सविता बेट। सविता बहन, कितने साल से आप रह रही? मैं इधर 35-40 साल से आती हूँ पूजा करने की? पूजा। कौन सी पूजा करते हैं? मैं प्रदोष में आते पूजा करते हैं। आने कभी कभी मंदिर में। जो अभी दिखाया जा रहा है, जो बात चल रही है, उसके बारे में आप क्या कहते हैं? ये सब झूठ है बेटा, सब गलत है बेटा। तो कहा जा रहा है कि ये मंदिर तोड़ने की कोशिश चालू है, आप क्या चाहती हैं? मंदिर तोड़ना नहीं चाहिए बेटा, भगवान का मंदिर है और भगवान की लीला है, वो सब नहीं करना चाहिए। लेकिन अभी जो चल रहा है उसको लेकर के आपको क्या लगता है? क्या बोलूं बेटा, वो सब गलत है। हम लोग तो भगवान का दर्शन करने आते, सब बहनों आते, सब बैठते। सुन के दुख होता है क्या भगवान का मंदिर तोड़ने की बात? बहुत दुख होता है बेटा, बहुत दुख होता है, बहुत दुख होता है। जो हम भगवान को मानते हैं, हमको कुछ लगा तो हम भगवान के पास जाते हैं। आज ऐसी परिस्थिति आई है कि भगवान का मंदिर तोड़ने की बात चल रही है। वो बहुत गलत है बेटा, वो होना नहीं चाहिए ऐसा। त्यांचं असं म्हणणं आहे, भाऊक झाल्यात त्या, की मंदिर तोडणारे आपण कोण आहोत? जर मंदिर प्राचीन आहे, आपण जर पाहिलं तर राम मंदिराचा विषय गेल्या अनेक वर्षापासून सुरू होता. त्यानंतर सायंटिस्ट आहेत, त्यांनी चॅलेंज केला, त्यांनी अवशेष मंदिराचे काढले. ह्याचे पण अवशेष काढावेत. जर हे मंदिर प्राचीन असेल आणि जर हे मंदिर चिमाजी आप्पा यांनी बांधलं असेल तर तोडणारे आपण कोण आहोत? ताई, तुम्ही कुठे राहता? मी भास्कर आणि बेनापट्टीमध्ये राहते. किती वर्षापासून तुम्ही इथे राहताय? माझं लग्न झालंय, म्हणजे आणि या माझं मंदिरात किती वर्षापासून येतात? मंदिरात मी काय एवढं वर्ष लक्षात नाही ठेवलं, पण जेव्हापासून मला माहिती पडलं हे मंदिर आहे तेव्हापासून मी येतेच इथे. तुम्ही कशासाठी येताय? प्रदोषची पूजा असते आणि माझा प्रदोषचा व्रत असतो, म्हणजे प्रदोष व्रत करते मी. म्हणजे तशी तुमची आस्था आहे? आस्था आहे, आस्था. आता जो काही प्रकार चालू आहे, त्या मुलीने जी काही आत्महत्या केलेली आहे, त्या मुलीच्या घरच्यांनी असं सांगितलेलं आहे की इथे तंत्रविद्या होते, इथे मांत्रिक विद्या होते, या मंदिरात कोणी येऊ नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. असं मी किती वर्षापासून येते, पण मला असं कधी दिसण्यात नाही आलं की इथे हे काहीतरी जादूटोणा होतोय. इथे हनुमंताची पूजा होते, प्रदोषची पूजा होते आणि भरपूर भाविक पण येतात प्रदोषच्या पूजेला. आणि प्रदोषची पूजा करायला पण अजय राणा म्हणून तुम्ही ते नाव घेतलंय ना, ते पण नसतात इथे पूजेला. ते दुसरे बाहेरचे पुजारी येऊन ते पूजा करत असतात. पण आता मंदिर तोडण्यापर्यंत मजल गेलेली आहे. पुरातत्व विभागाने एक पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथे अतिक्रमण झालेलं आहे आणि कदाचित मंदिर तोडण्याचा इथे घाट घातला जातो. तुमचं काय मत आहे त्याच्यावर? इथे बघा, अतिक्रमण म्हणजे कसं काय? अतिक्रमण म्हणजे काय झालं, इथे जसं मंदिर आहे तसंच आहे, त्याच्यात काही बदल नाही. तुम्ही जिकडे विठ्ठल मंदिरात कधी पाहिलंय का तुम्ही? विठ्ठल मंदिरात पण तिथे आहे हनुमंताचं मंदिर, पण तिथे बाजूला विठ्ठल मंदिराची मूर्ती आहे, तिथे शंकराची पण मूर्ती आहे. मग त्याला तसं बघितलं तर कायद्याने तुम्ही बघितलं तर तिथे पण असं दाखवतात का? नाही ना. मग हे पण असंच आहे मंदिर, ह्याच्यात पण असं काय वेगळं काहीच नाही केलं. जो काही प्रकार सांगितला जातो तो मला नाही वाटत ह्याच्या इथे देवळात काही असं वाईट काय होत नाही, कारण मी स्वतः इथे येते. माझ्या प्रदोषची व्रत असतो, मी पूजेला येते. दर महिन्याचा 2 वेळा प्रदोष होतो. व्यवस्थित नित्य नियमाने पूजा होते. व्यवस्थित होते पूजा. अशी कधी एवढा पैसा खर्च करतील तुम्ही, लाखभर खर्च करतील, पण इथे जी पूजा करून समाधान मिळते ना, हे कुठल्याच देवस्थानावर तुम्हाला मिळणार नाही. ताई, तुम्ही किती वर्षापासून येत आहे? मी नायगावला राहते. नायगाव चुचंद्रवरून येते. तुम्हाला या मंदिराची माहिती कशी मिळाली? माहिती म्हणजे आम्ही कोर्टात येतो, तर कोर्टामध्ये अख्खा दिवस आम्हाला नंबर लावायला लागतो तिकडे. तर मग नाव पुरत समजा शनिवार उपवास असतो, मंगळवार उपवास असतो, मग आम्हाला इथे येऊन आम्ही दर्शन घेतो.
आणि प्रदोष पूजा असते त्यावेळेला आम्ही येऊन संध्याकाळचे थांबतो इकडे कोर्टाचं आमचं काम आटोपण. पण आता जे काही प्रकार चालू आहेत, ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात पत्रकारांच्या माध्यमातून, त्या गोष्टींचा खुलासा काय, नेमकं काय आहे? हे सगळं सांगितलं सगळं चुकीचं आहे. कारण देव तर नाही सांगत ना तोडायचं. पुरातन मंदिर आहे हे तोडायचं आपल्याला काहीच अधिकार नाहीये ना. आणि जे येतात दर्शनाला भाविक त्यांना बंद करायचं तर यांचा काहीच अधिकार नाहीये. हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. एका आत्महत्येचं प्रकरण या मंदिराशी जोडलं जात आहे. आपण जर पाहिलं तर हे मंदिर आहे आणि हे प्रदोष पूजा या ठिकाणी केली जाते. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे महाराज होते जे या मंदिरात पूजा करायचे. कोरोनाच्या काळात त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या अगोदर ते महाराज होते, ते मंदिराची पूजा करायचे. आणि आता हे महाराज अजय राणा हे विश्वस्त मंदिर चालवतात. आपण पाहूया, ही एक खोली आहे, जरा एक खोल के दिखाइए. या ठिकाणी मद्यपान केला जातो असा आरोप केला गेलेला आहे. तर ही खोली आहे, या खोलीमध्ये पुजारीचं जेवण वगैरे होतं असं त्यांचं म्हणणं आहे. ही खोली आहे, इथे तसं काहीच आपल्याला दिसत नाही आहे. आपण जर पाहिलं तर ह्याच्याच बाजूला मारुती रायाचं मंदिर आहे. मारुती रायाला मी देखील मानतो खूप, बरोबर आहे. हे मारुतीचं मंदिर आहे, स्वतः चिमाजी आप्पांनी बांधलेलं आहे. आणि एका आत्महत्येच्या प्रकरणामुळे आज मंदिर तोडण्याची भाषा केली जाते. आपण हिंदू आहोत, हिंदू दैवत मानतो, संस्कृती मानतो, पूजापाठ करतो. आपल्या श्रद्धावरतीच कोणतरी आला घालत असेल तर मग करायचं काय? या सगळ्या प्रकरणात हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. प्रकरणाला कुठेतरी वेगळं वळण दिलं जातंय. या प्रकरणामध्ये या मंदिराचा काही एक संबंध नसताना या मंदिराचं नाव घेतलं जाते. मोठ्या नेत्या, मोठे व्यक्ती या मंदिरात येतात आणि मंदिर तोडण्याची भाषा करतात. याकडे आपण कशा प्रकारे पाहताय? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.